भक्तीच्या महासागराची आई, कलावती आई. भाग 12. राजगोपालांचे सख्खे चुलतबंधू भवानीदास या नामवाचे बालब्रह्मचारी होते. खरे सुख मिळविण्याच्या तळमळीने ऐन तरुणव्यातच ते घराबाहेर पडले आणि काशीला जाऊन एका गुरुजवळ राहिले. त्यांनी तेथे बरेच दिवस वेदांताचा अभ्यास केला. आयुष्याचे शेवटचे दिवस त्यांनी हिमालयात घालविले. त्यांना राजगोपाल गुरुस्थानी मानित असत. रुक्माबाईंचे वय लहान असून देवाकडे लक्ष आणि प्रत्येक कामात परिपूर्णता हे सौ पाहून ते फार कौतुक करीत असत. रुक्माबाईंना स्वयंपाकी ठेवण्यापेक्षा स्वयंपाक करणे आवडत असे. रुक्माबाईंचा स्वयंपाक अत्यंत स्वादिष्ट होत असल्याने घरातील मंडळी त्यांचे सारख कौतुक करीत असत. तरी अभिमानाने फुगून जाता हा सर्व कृष्णाचाच खेळ आहे असे त्या मानित असत. इकडे बाबूरावांना बाळ सासरी गेल्यापासून एक दिवस म्हणजे एक वर्षाप्रमाणे वाटू लागला. पण त्याच्या उलट रुक्माबाईंना 2 वर्ष कशी निघून गेली हे समजू शकले नाही. याचा अर्थ माहेरच्या माणसांचा त्यांना विसर पडला होता असा नाही, तर मागचा पुढचा विचार न करता आपल्या वाटणीला आलेले कोणतेही काम असो, काया वाचा मनाने कराव्याचे हा त्यांचा स्वभाव. त्यामुळे सासरच्या माणसात त्या समरसून गेल्या. 2 वर्षानंतर बाबूरावांच्या पत्रावरून नारायणरावांनी रुक्माबाईंना गोकर्णाला नेऊन पोहोचविले. डोहाळे जेवणानिमित्त जिकडे तिकडे त्यांना बोलावणी येऊ लागली तरी त्याबद्दल आनंद वाटण्याऐवजी आपणावर एक मोठं संकट ओढवल्याप्रमाणे त्यांना वाटे. त्यामुळे जेवणाला जाण्याचे त्या मुद्दाम टाळीत असत. गोकर्णाला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी महाबळेश्वराच्या देवळाच्या शिखरावर पणत्या लावून दीपोत्सव साजरा केला जातो. पहाटे 4च्या सुमारास काहीच गाजावाजा न होता रुक्माबाई सुखरूपपणे प्रसूत होऊन त्यांना पुत्ररत्न झाले. 12व्या दिवशी रुक्माबाईंच्या आवडीचे नाम म्हणून मुलाला बाळकृष्ण हे नाव ठेवण्यात आले. क्रमशः. माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. माझे व्हिडिओ रोज पहा आणि भक्तिरसात सहभागी व्हा. आपल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. ओम नमः शिवाय.